जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतात ना, तेव्हा आपल्याला खूप राग येतो, अपमान झाल्यासारखा वाटतो, आपलं मन दुखतं. हे नैसर्गिक आहे. ते मनात दाबून टाकायचं नाही, पण त्यात अडकूनही पडायचं नाही. अशा वेळी क्षणभर थांबा, श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी त्यांना रागात उत्तर देणार का, त्यांच्याशी भांडणार का, की शांत राहून मेहनत करून मोठे होऊन कामातून उत्तर देणार. लोक नेहमी बोलणारच. आज तुमच्यावर हसणारे उद्या दुसऱ्यावर हसतील. माणसांची प्रवृत्तीच अशी आहे. जी गोष्ट समजत नाही तिला ते छोटं ठरवतात. म्हणून तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका. तुमचं स्वतःचं अस्तित्व उभं करा. तुमची मेहनत, तुमची शिस्त, तुमची शांत ताकद हेच त्यांना जास्त बोचतं. जे तुम्हाला हलकं समजतात त्यांच्याशी भांडण्यात वेळ घालवू नका. वाद जिंकून काही मिळत नाही, आयुष्य जिंकून सगळं मिळतं. कुणी तुम्हाला स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असेल, तुमच्या भावनांशी खेळत असेल, तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असेल, तर तिथे नाटकी कन्फ्रंटेशन नको. शांतपणे दूर व्हा. कारण स्वाभिमान नेहमी शांत असतो पण ठाम असतो. लोकांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरू नका. तुम्ही कितीही चांगले असलात तरी सगळ्यांना कधीच खुश करू शकत नाही. म्हणून आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. आज जे तुम्हाला दुर्लक्षित करतात, उद्या तेच तुमची दखल घेतील. ही अहंकाराची शिक्षा नाही, वेळेची रीत आहे. अपमान आला तर पळून जाऊ नका. तो गिळा, पण आज साठवू नका. त्याला इंधन बनवा. मी दाखवून देईन या जिद्दीचं इंधन बनवा. जास्त बोलू नका. सोशल मीडियावर सिद्ध करू नका. तुमचं काम बोलू द्या. जे तुम्हाला मागे ओढतात त्यांच्याशी लढू नका. फक्त इतकं वेगाने पुढे जा की ते तुमच्या मागेच हरवून जातील. लक्षात ठेवा, तुमचा खरा शत्रू लोक नाहीत, तुमच्या आतली भीती आहे. भीती म्हणते तू नाही करू शकणार, जिद्द म्हणते मी करून दाखवणार. म्हणून अंगात जिद्द ठेवा आणि भीतीला पळवून लावा. आणि आयुष्य नेहमी जिद्दीची बाजू घेतं. तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. त्यांना तुमची प्रगती दिसू द्या, तेवढंच पुरेसं आहे. भांडण केल्याने कोणी मोठं होत नाही, कष्टांनी होतं. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरा बदला म्हणजे कोणाला खाली दाखवणं नाही, खरा बदला म्हणजे स्वतः वर पोहोचणं आहे. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल, तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमचे शत्रू नव्हते, ते तुमचे अनाहूत गुरु होते. कारण त्यांनीच तुम्हाला मजबूत बनवलं. म्हणून शांत राहा, मेहनत करा, पुढे चालत राहा आणि तुमचं यश तुमची कहाणी सांगेल.